आता आपण बघूयात पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या। राज ठाकरेंची पुण्यात 7 आणि 8 ऑक्टोबरला बैठक। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या बैठकांच्या मालिका। पुण्यातील चिमुकल्यांवर अत्याचार प्रकरणातील वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी वंचितच्या 9 जणांवर गुन्हा दाखल। हडपसर पोलिसांची कारवाई। पुण्यात स्कूल व्हॅनमध्ये चिमुकल्यांवर अत्याचाराची घटना घडल्यानंतर आरटीओकडून स्कूल बस आणि व्हॅनची तपास मोहीम हाती। एकूण 10 पथकांची नियुक्ती। शाळा प्रशासनाने कर्मचारी किंवा स्कूल व्हॅन चालक ठेवताना चारित्र्य पडताळणी करून घ्यावी। पुण्यातील स्कूल व्हॅनमधील लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर पोलीस आयुक्त नितेश कुमार यांच्या सूचना। पुण्यातील बोबदेव घाटातील गँगरेप प्रकरणातील आरोपीच्या शोधासाठी 14 पथकं रवाना। आतापर्यंत 15 ते 20 जणांची चौकशी। मित्रासोबत फिरायला गेलेल्या मुलीवर 3 जणांकडून बलात्कार। गँगरेपच्या घटनेनं पुणे शहर हादरलं। पुण्याजवळील रिंग रोडसाठी 42,000 कोटींचा निधी। मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता। पुणे शहराभोवती रिंग रोड प्रस्तावित आहे। महापालिका आयुक्त कार्यालयाच्या धर्तीवर पालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयात अभ्यागत कक्ष स्थापन करण्याचा निर्णय। स्थानिक पातळीवरील तक्रारींचं निवारण तातडीनं करण्याचा प्रयत्न। पुण्यात स्थायी समितीच्या बैठकीत 160 प्रस्तावांना मान्यता। 90 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी। रस्ते दुरुस्ती, पाणी, विविध भागातील विकास कामांसह उद्यानातील कामांचा समावेश। पुण्यात मध्यम आकाराच्या घरांना मागणी वाढली। जुलै ते सप्टेंबर काळात 13,200 घरांची विक्री। पुणे शहरासह पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागाचा समावेश।